सोलापुरातल्या गोकुळ कारखान्याच्या थकीत कर्ज प्रकरणी शेतकरी आक्रमक झालेले आहेत। 130 कोटी रुपयांच्या थकीत कर्जासाठी मागील 15 दिवसांपासून शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन सुरू आहे। मात्र या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने शेतकरी आज चांगलेच आक्रमक झालेत। शेतकरी सोलापुरातल्या धर्मवीर संभाजी महाराज तलाव या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। दरम्यान शेतकरी तलावापर्यंत पोहोचू नयेत यासाठी पोलिसांनी पत्रकार भवन चौकात मोठा फौजफाटा तैनात केला होता। तरी देखील काही शेतकरी हे जलसमाधी आंदोलन करण्यासाठी तलावात उतरलेले आहेत। आपण इथे दृश्य पाहतोय, शेतकऱ्यांचे जवळपास 7 ते 8 महिन्यांपासून हे पैसे थकलेले आहेत आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत। आम्ही पोटा पाण्याचं करायचं काय, आम्ही कसा उदरनिर्वाह करायचा, आमच्या कुटुंबाचे हाल होत आहेत, आमच्या मुलांचं आम्ही ॲडमिशनही घेऊ शकलेलं नाहीत, अशा व्यथा हे शेतकरी मांडतात। हे शेतकरी जलसमाधी आंदोलनासाठी आता तलावात उतरलेले आहेत। या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी हे प्रयत्न करतात। प्रशासनाकडून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र शेतकरी ठाम आहेत। त्यांचं हेच म्हणणं आहे की आम्ही वारंवार विनंती करतोय, प्रशासनाच्या विरोधात आम्ही आंदोलन करतोय, मात्र आमच्या धरणे आंदोलनाची कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नाही आणि त्यामुळे नाईलाज म्हणून आम्ही आज हे जलसमाधी आंदोलन करतोय आणि त्यामुळे शेतकरी ठाम आहेत। शेतकरी त्यांच्या व्यथा मांडतात। आपण पाहतोय अगदी वयोवृद्ध शेतकरी देखील जलसमाधी आंदोलनात सहभागी झालेत आणि तलावात उतरलेले आहेत। या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आता प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत। दोरीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय। शेतकऱ्यांचं हे जलसमाधी आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न तर सुरू आहे, मात्र शेतकऱ्यांचा असा दावा आहे की आमच्या समस्यांवर कोणीही तोडगा काढत नाहीये। पालकमंत्री असो, कुठले मंत्री असो, प्रशासकीय अधिकारी असो, कोणीही आमच्या व्यथा ऐकून घेत नाहीये। आरसीसीचा मार्ग सुचवला जातोय, मात्र त्यामुळे आम्हाला लगेच पैसे कसा मिळणार हा त्यांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे आम्हाला लगेचच आमचे थकलेले पैसे मिळावेत एवढीच मागणी हे शेतकरी करतात। मात्र गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून त्यांचे स्वतःचे ऊसाचे FRPचे थकीत पैसे त्यांना मिळालेले नाहीयेत आणि त्यामुळे शेतकरी इतके आक्रमक झालेत। तर ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे सध्या आपल्या सोबत आहेत। नमस्कार जयकुमारजी, आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या व्यथा मोठ्या आहेत। शेतकऱ्यांचे एवढंच म्हणणे की त्यांचे थकलेले पैसे त्यांना मिळावेत आणि त्यासाठी हे शेतकरी आता जलसमाधी आंदोलन करतायत। त्यांचं असं म्हणणं आहे की कोणीही आमच्या व्यथा ऐकून घेत नाहीत, ना प्रशासन ना मंत्री। तुमची काय प्रतिक्रिया यावर? नाही, आपण सांगता शेतकरी आंदोलन करतायत, त्यांच्या भावना योग्य आहेत। गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या ऊसाचं बिल मिळालं नाही हे त्यांनी आता माझ्याशी बोलताना पण सांगितलं। त्या संदर्भातली मी माहिती आता घेतोय आणि तातडीनं कलेक्टर सोबत एक बैठक करून कारखानदाराला बोलवून घेतोय, त्यांच्या अडचणी काय समजावून घेतो। कारण या आंदोलन करताना या संदर्भात माझ्याशी अगोदर चर्चा काही केलेली नव्हती, त्यामुळे त्यांच्या व्यथा आहेत, परंतु त्या माझ्यापर्यंत तेवढ्या पोहोचलेल्या नव्हत्या। मी आता तातडीने त्याच्यात लक्ष घालतोय आणि काय अडचणी बघून मार्ग काढवतोय। तुम्ही स्वतः आता सोलापूरला आहात, तुम्ही या शेतकऱ्यांची भेट घेणार आहात? नक्की, मी आता पंढरपूरला आहे, मगाशी सोलापूरला होतो मी, तर मी सायंकाळी मी जाणार आहे सोलापूरला, गेल्यावर भेटेन मला। पण काय तोडगा काढणार आहात तुम्ही? तुम्ही म्हणताय की तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहात, यावर तोडगा काढणार आहात, कारण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आमचे थकीत पैसे लवकरात लवकर मिळावेत, त्याशिवाय आम्ही आता पुढची लागवड कशी करायची, आमच्या मुलांचं ॲडमिशनही होत नाहीये। त्यामुळे केवळ आश्वासन आम्हाला नकोय, ठोस असं काहीतरी उपाय काढा। काय उपाय आहे तुमच्याकडे, काय तोडगा काढणार आहात तुम्ही? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं। मी आपल्याला काय सांगितलं अगोदर की या शेतकऱ्यांनी मला निवेदन दिलेलं नव्हतं, याची माहिती तर मला घ्यायला लागेल। कारखान्याकडे कोणत्या बिल त्यांचं आहे, त्या कारखान्याचं बिल का नाही दिलं, ही सगळी माहिती घेतल्याशिवाय त्याचा मार्ग कसा काढणार। त्यामुळे मी तातडीनं कलेक्टरला पाठवून कलेक्टरला माहिती घ्यायला सांगतोय आणि कुठलं जो कारखाना आहे त्याने बिल का नाही दिले याची माहिती घेतो आणि मग त्याच्यावर काय मार्ग काढायचा या संदर्भात तातडीने मार्ग काढू आपण। नक्कीच शेतकऱ्यांना तातडीनं मार्ग काढून दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। जयकुमारजी, धन्यवाद आमच्याकडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल। तर 11 महिन्यांपासून शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत आणि आता त्यामुळे शेतकरी हे जलसमाधी आंदोलन करतायत।